लोकसभेला उमेदवारी न मिळाल्यानं मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा। हेमंत गोडसेंच्या प्रचारात भुजबळांचा जास्त सहभाग नसल्यामुळे चर्चांना उधाण। छगन भुजबळांच्या नाराजीच्या चर्चेनंतर भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी भुजबळांची घेतली भेट। भुजबळ फार्मवर दोघांची भेट। भुजबळांची नाराजी महाजनांनी दूर केल्याची माहिती। छगन भुजबळ नाराज नाहीत, ते सध्या कामाला देखील लागलेत। मोदींच्या सभेत त्यांनी जोरदार भाषण केलं होतं। भुजबळांच्या नाराजीच्या बातमीवर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। भुजबळ नाराज आहेत हे आम्ही ऐकलं होतं। आमच्या संपर्कात कुणीही नाही। बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड फक्त उद्धव ठाकरेच, राज ठाकरे नाही। जयंत पाटलांची भुजबळांच्या नाराजीच्या वृत्तावर प्रतिक्रिया। छगन भुजबळ नाशिकच्या प्रचारात सक्रिय नाहीत, यात तथ्य नाही। भुजबळ आणि त्यांची यंत्रणा सध्या सक्रिय। त्यांची नाराजी ही फक्त जागा वाटपापर्यंत होती, त्यानंतर काही प्रश्न नाही। भुजबळांच्या नाराजीवर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। छगन भुजबळ नाराज नसून ते प्रचारात सक्रिय। शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांची माहिती। नाशिकमध्ये शरद पवार मुक्कामी असलेल्या हॉटेलला सुनील तटकरेंनी भेट दिली। अनिल देशमुखांचं सूचक वक्तव्य, तर सोडून गेलेल्यांना परत घेणार नाही, देशमुखांचं विधान। नाशिकमध्ये शरद पवार आणि जयंत पाटील यांची सुनील तटकरे यांनी भेट घेतल्याचा अनिल देशमुखांचा दावा जयंत पाटलांनी फेटाळला। नाशिकमध्ये तटकरे यांची भेट झालेली नसल्याचं जयंत पाटलांनी एबीपी माझाशी बोलताना केलं स्पष्ट। भाजप देशामध्ये 200 जागाही पार करणार नाही। नरेंद्र मोदींच्या जितक्या जास्त सभा होतील तितका आम्हाला फायदाच, अनिल देशमुखांची पंतप्रधान मोदींवर टीका। उद्धव ठाकरे देखील पंतप्रधान होतील असं स्वप्न संजय राऊत पाहतायत। 2 वर्ष ज्या माणसानं मंत्रालयाच्या पायऱ्या देखील चढल्या नाहीत ते स्वतःची पाठ थोपटतायत, गिरीश महाजनांची राऊतांवर टीका। मोदींच्या सभेच्या वेळेला आंदोलन केलेल्याचं शरद पवार समर्थन करतात, त्यांची ही भूमिका योग्य नाही। गिरीश महाजन यांची शरद पवार सानप भेटीवर प्रतिक्रिया। सिंचन घोटाळ्यावर पंतप्रधान मोदींनी वक्तव्य केल्यानंतर अजित पवारांची धावपळ, अनिल देशमुखांची अजित पवारांवर टीका। सिंचन घोटाळ्याचे आरोप सत्य, पण अजित पवार दोषी नाहीत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं एका मुलाखतीमध्ये वक्तव्य, अजित पवार केवळ त्या खात्याचे मंत्री म्हणून जबाबदार होते। तपासात मात्र अजित पवारांच्या विरोधात पुरावा मिळालेला नाही, फडणवीसांचं वक्तव्य। फडणवीसांच्या बोलण्यावर महाराष्ट्र विश्वास ठेवत नाही, अनिल देशमुखांची फडणवीसांवर टीका। उद्धव ठाकरेंची राजकीय भूमिका आहे, वारंवार शेंडी जानव्याचं हिंदुत्व असा उल्लेख केला जातोय ते योग्य नाही। उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व नामधारी हिंदुत्व आहे। रणजित सावरकरांची उद्धव ठाकरेंवर टीका। भारताचे पंतप्रधान आज पहिल्यांदा सावरकर स्मारकात येत आहेत। सावरकरांचं प्रत्येक धोरण मोदींनी अंमलात आणलंय, मोदींनी सावरकरांचं हिंदुत्व घेतलंय, रणजित सावरकरांची प्रतिक्रिया। मुंबईत शिवाजी पार्कवर आज महायुतीची सभा, पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र येणार। भाजपकडून सभेचा टीझर जारी। पंतप्रधान मोदींची आज शिवाजी पार्कवर सभा, सभेपूर्वी पंतप्रधान मोदी चैत्यभूमी, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक आणि बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट देणार। गेले 5 दिवस आजारी असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला उपस्थित राहणार आणि भाषणही करणार। अजित पवार गेले 5 दिवस आजारी असल्यामुळे आराम करत होते। आज बीकेसीमध्ये इंडिया आघाडीची प्रचार सभा, सभेत उद्धव ठाकरे, शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार। सभेचा टीझर जारी। इंडिया आघाडीच्या सभेआधी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंची भेट घेणार। संध्याकाळी 6 वाजता केजरीवाल ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर जाणार। आदित्य ठाकरेंनी काल रात्री बीकेसीतल्या सभास्थळाची केली पाहणी, अनिल परबही यावेळेला होते उपस्थित। मुंबईमध्ये मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेऊन जाण्यास बंदी, सुरक्षेसाठी पोलिसांचे आदेश। मुंबई शहर जिल्ह्यामध्ये 2520 मतदान केंद्र, मतदान केंद्रांच्या 100 मीटर परिसरात मोबाईल अथवा वायरलेस यंत्रणा नेण्यास बंदी। पंतप्रधान मोदी पूर्ण बहुमतानं पुन्हा सत्तेत येणार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दावा। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल प्रचारासाठी जातील तेव्हा लोकांना मद्य घोटाळ्याची आठवण येईल, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची केजरीवाल यांच्यावर टीका।
निवडणुकीनंतर अमोल कीर्तीकर भाजपसोबत जातील, प्रकाश आंबेडकरांचा दावा. एक भाजपासोबत आहे, पण निवडणूक झाली तर दुसरा सुद्धा भाजपसोबत 100% जाणार. मग काँग्रेसवाल्यांनो त्यांना मतदान का करत आहात, प्रकाश आंबेडकरांचा सवाल. बाळासाहेब ठाकरेंनी भगव्या झेंड्याखाली शिवसेना उभारली, पण उद्धव ठाकरेंना ते फडकं वाटतंय. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची ठाकरेंवर टीका. बाळासाहेबांनी भगव्या ध्वजाचा अपमान कधीच सहन नसता केला, बावनकुळेंची प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात 20 ते 30 सभा घेतायत, याचा अर्थ 10 वर्ष त्यांनी काहीच केलं नाही. संजय राऊतांची मोदींच्या सभांवर टीका. ज्यांनी तुम्हाला महाराष्ट्रात येऊ देणार नाही असं म्हटलं त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. संजय राऊतांची मोदींच्या राज ठाकरेंसोबतच्या सभेवर टीका. अरविंद केजरीवाल यांना स्वाती मालिवाल यांच्यावर बोलायला सांगा. नितेश राणेंचं संजय राऊतांना आव्हान. सर्व बरबटलेले लोक एकत्र येऊन बीकेसीमध्ये देशाचं प्रबोधन करणार असल्याचीही नितेश राणेंची टीका. एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे खरे वारस. भाजपच्या तेलंगणातल्या नेत्या माधवी लता यांचं कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या भिवंडीतल्या सभेत वक्तव्य. तेलुगू भाषिक महिला पुरुष मोठ्या संख्येनं होते सभेला हजर. ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेश मस्केंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांचा वाशीमध्ये रोड शो. मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती. रोड शोमुळे मोठी वाहतूक कोंडी. नवी मुंबईत नरेश मस्के यांच्या प्रचारासाठी मंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत जाहीर मेळाव्याचं आयोजन. मस्के मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील, शंभूराज देसाईंना विश्वास. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.